नमस्कार. जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समिती, जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी भव्य राज्यव्यापी आंदोलन नांदेडमध्ये महाविकास आघाडीतर्फे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे करण्यात आले. त्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी नांदेड या ठिकाणी निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरुद्ध लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे जनसुरक्षा विधेयकाचे विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती राजेश पावडे जिल्हाध्यक्ष काँग्रेस, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगळेकर, अब्दुल सत्तार महानगर अध्यक्ष काँग्रेस, बबन भारसे शिवसेना जिल्हा प्रमुख, भगवान पाटील आलेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, सुभाष गायकवाड, डी.बी. जांभळूणकर, डॉक्टर करुणाताई जमदाडे, प्रांजलीताई रावणगावकर, शिवकुमार देवकते, सत्यपाल सावंत, गगन यादव, लक्ष्मण भोवरे यांसह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. आज आमच्या महाविकास आघाडीकडून संपूर्ण राज्यभरात जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून संविधान मोडण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत आहे. माणसाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे. हे आम्हाला अजिबात मान्य नाही. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक संस्थेला या कायद्याने विना चौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला देण्यात येत आहे. हा अधिकार सरकार कुठलंही असेल, पण ह्या अधिकारामुळे सामान्य माणसाचं स्वातंत्र्य हिरावल्या जाणार आहे. स्वातंत्र्य जे आम्हाला संविधानाने जे अधिकार आम्हाला दिलेले आहेत ते अधिकार आमच्याकडनं काढून घेण्यात येत आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज इथे नांदेड शहर जिल्ह्यामध्ये या विधेयकाच्या संदर्भाने रद्द व्हावं अशी मागणी सरकारकडे करत आहोत. शासन आम्ही बघत आहोत, जेव्हापासून भाजप सरकार सत्तेवर आलेलं आहे हे वेगवेगळ्या वेष्टनात बांधून, अतिशय सुंदर अशा वेष्टनात बांधून जनतेपुढे अनेक मागण्या करत आहे, अनेक गोष्टी मांडत आहेत की सुरुवातीला बरोबरचं जे दिसतं ते अतिशय गोंडस आहे, पण त्याचे खरे परिणाम जर भोगावे लागतील त्यावेळेस जनता ही अतिशय त्रस्त झालेली आहे. हे भाजपचं सरकार अबकी बार बहुत हो गई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार म्हणून जेव्हा सत्तेवर येतं आणि त्यानंतर आम्ही जे बघत आहोत की आज प्रत्येक गोष्टीचे भाव किती गगनाला भिडलेले आहे. सामान्य जनता ही महागाईने त्रस्त झालेली आहे. त्याच प्रकारचं हे जनसुरक्षा अभियान, जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र राज्यामध्ये आणलं गेलेलं आहे ते त्याच प्रकारचं आहे की त्याला नाव तर गोंडच दिले की जनतेची सुरक्षा, पण ही जनतेची सुरक्षा नसून हे लोकांच्या स्वातंत्र्यावर बंदी आणणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आणणारे हे विधेयक आहे. म्हणून आम्ही ह्या विधेयकाचा धिक्कार करतो, ह्या शासनाचा धिक्कार करतो आणि हे विधेयक ताबडतोब रद्द केल्या जावं अशी आमची मागणी. घटक पक्षाच्या वतीनं आज जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही माननीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं केलेली आहेत. त्याचबरोबर तिथून आता माननीय जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आणि आमच्या सर्व आघाडीच्या वतीनं सर्वच पक्षाचे प्रमुख, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे असतील किंवा काँग्रेस पक्षाचे असतील, त्याचबरोबर शेका पक्षाचे असतील, कम्युनिस्ट पार्टीचे असतील, सर्वच घटक पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते आणि सर्व निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे. याचबरोबर 2 तारखेला या संदर्भामध्ये एक मोठा मोर्चा काढण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे. माननीय खासदार जेव्हा दिल्लीहून येतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शिवसेनेचे खासदार नागेश पाटील, काळगे साहेब तिन्ही खासदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक व्यापक बैठक घेऊन आम्ही 2 तारखेचा भव्य मोर्चा काढून निषेध अजून व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व जमणार आहोत.
सरकार ने जो 2024 में जन सुरक्षा कायदा जो लाया गया, विधेयक लाया गया, उसके विरुद्ध में आज महाविकास आघाड़ी की ओर से आज धरने आंदोलन बाबा साहब अम्बेडकर के सामने आंदोलन किया गया। उसमें सभी महाविकास आघाड़ी के नेतृत्व शामिल हुए। जबकि जन सुरक्षा कायदा जो लाया गया कह रहे हैं कि वो पब्लिक के हित में, जबकि पब्लिक के हित के खिलाफ है। इसको जैसा कि बाबा साहब ने जो अम्बेडकर ने जो कायदे में राइट दिए गए कि आंदोलन करने का, और जिस तरह से 70 साल कांग्रेस ने जो ये कायदा लाई नहीं, इनको आज ये कायदा लाने की ज़रूरत क्या पड़ी। ये कायदा इसलिए लाया गया है कि जिस तरह से लोगों का जो आंदोलन करना नहीं करना ये करने के लिए ये कायदा खिलाफ लाया गया है। इसलिए ये जन सुरक्षा कायदे के खिलाफ आज महाविकास आघाडी के वतीने सगळे पक्षाचे नेते लोक सामील होऊन याचा निषेध केलेला आहे, याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे। सर, भारत जोडो यात्रा आज जनसुरक्षा विधेयकाच्या रद्द व्हावा यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन एक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू आहेत आणि आज नांदेड येथे महाविकास आघाडीकडून जोरदार पद्धतीनं निवेदन शक्ती प्रदर्शन करून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे। आणि हा कायदा लोकशाहीचा आवाज दाबणारा कायदा आहे। हा कायदा जनसामान्य लोकांच्या अधिकारावर गदा आणणारा कायदा आहे आणि हा कायदा दादागिरीचा कायदा आहे। त्याच्यामुळे ही दादागिरी खपून घेण्यात येणार नाही। सरकार ॲक्शन देणार असेल तर जनतेच्या वतीनं दुप्पट तिप्पटीनं नेपाळपेक्षा सुद्धा जास्त भयंकर पद्धतीनं रिॲक्शन होईल हे सरकारनं जाणून घ्यावं। आणि सरकारला आमची नम्रपणे विनंती आहे की त्वरित हा कायदा रद्द करून आपण आपल्या संविधाना पद्धतीनं सगळे कायदे अंमलात आणावेत आणि आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी येणाऱ्या काळात भव्य आंदोलन करणार आहोत। त्यासाठी या आंदोलनात सगळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष सहभागी। संविधानाने अधिकार दिलेले आहेत, मूलभूत अधिकार राज्य कायद्यामुळे ते आपले मूलभूत अधिकार दुसऱ्यात आलेले आहेत। आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल तर हा कायदा रद्द करणे अतिशय गरजेचे आहे आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी हा कायदा रद्द करण्यासाठी सर्व देशभरात आज आंदोलन केलेलं आहे। माननीय शरदचंद्रजी पवार असतील, माननीय राहुल गांधी असतील आणि शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे असतील, या सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आदेशामुळे आज देशभर हे आंदोलन होत आहे।